अक्कलकोटचे स्वामी, शिर्डीचे साई, रुपेश रावांचं नाव घेते, होणाऱ्या बाळाची आई. अरे चला बाळाचे बाबा. मी माहेरी गेली होती कारण माझ्या वहिनीचा बेबी शॉवर होता आणि तिथेही बघा कोण आली आहे, आमची क्यूट आद्या बाबू. वाडीतली सगळी लेडीज मंडळी आली होती. मग आम्ही कार्यक्रमाला सुरुवात केली. डोहाळे जेवण हा महाराष्ट्रातील एक पारंपरिक सोहळा आहे जो गरोदर महिलेच्या 7व्या महिन्यात केला जातो. या सोहळ्याचा मुख्य उद्देश आईला मानसिक आधार देणे, तिला उत्साही ठेवणे आणि तिच्या गरजा पूर्ण करणे हा असतो. यात महिलेला सजवून ओटी भरली जाते आणि तिला तिची आवडीची फळं आणि पदार्थ खायला दिले जातात. गरोदर महिलेला सुंदर कपडे, गजरा आणि फुलांनी सजवले जाते. तिला उत्साही आणि आनंदी ठेवून बाळंतपणासाठी तयार केले जाते आणि तिला मानसिक आधार देणे हा त्यामागचा उद्देश असतो. डोहाळे जेवण हा मराठी संस्कृतीतील एक सुंदर आणि महत्त्वाचा पारंपरिक सोहळा आहे जो स्त्रीच्या गर्भावस्थेतील महत्त्वाच्या टप्प्यांचे प्रतीक आहे.